आणि 38 वर्षामध्ये त्यांनी बिचारा तपला दुधाचा धंदा करायचा, काय जे करत असेल भिशीचा धंदा करायचा, त्याच्यातून 2-5 रुपये त्यांनी कमावले असतील, कोणाला देणं घेणं केलं असेल. याच्या व्यतिरिक्त त्याची कोणाची दुश्मनी नाही, काहीच नाही. पिगमी गोळा करीत होता ना. मग आता पिगमी गोळा करणं हे त्याची याच्यात काय संबंध? त्यांनी काय केलं ते प्रॉपर्टी घेत होते 12 प्लॉटिंग त्यांच्या घराच्या वरून. हो, ते 12 प्लॉटिंग होते. त्यांना मी विचारलं होतं की का घेतात, एवढी प्लॉटिंग आपली आर्थिक व्यवस्था तर चांगली नाही, म्हणजे एवढी नाही ना मोठी, मग तुम्ही कसं काय घेतात प्रॉपर्टी? तरी पण म्हणजे असं कसं दलालीचा प्रकार एक, म्हणजे प्लॉट त्यांच्या नावावर करून द्यायचं आणि नंतर मग त्याचे पैसे देऊन जे उरतील ते आपल्या पैसे ठेवायचे, असं एक दलालीचा प्रकार पण करत होते प्लॉटिंगचा. हा मध्ये कोणी पण करतो, एकटा महादेव नाही. प्लॉटिंगचा व्यवसाय जगातले अनेक लोक करतात, कुठेही करतात. त्या 2-5 रुपये त्याला यश येत गेलं असेल कदाचित, हे घे विकून टाक, हे विकून टाक. 2 रुपयाला घ्यायचा, 2.25ला 2.5ला विकून टाकायचा. तरी हे मुनीम म्हणून त्यांनी 10-12 वर्ष काढले होते. बबन भाऊ, एक भाऊ, सुंदर भाऊ, मोठे भाऊ, सुंदर त्यांच्या दुकानी 10 वर्ष त्यांच्या इथं मुनीम गेली. मग जेव्हा हे आम्ही घर बांधलं 2020ला, त्यावेळेस त्यांनी सोडलं. तरी म्हणलं सोडू नका, की दुसरी सवय लागते तुम्हाला, म्हणजे जरा कामात असल्याच्या नंतर माणूस टाइम वर घरी येते, सोडू नका म्हणलं तरी सोडलं त्यांनी. नंतर दलालीच्या ह्याच्यात लागले. पहिलं दलाली करत नव्हते, प्लॉटची दलाली पहिलं करत नव्हते. कमिशन बेसवर ताई कोणी पण काम करतं, एकटं महादेव नाही. जगातले कितीतरी लोक प्लॉटिंगचं हे असल्यावर सतीश करतच ना व्यवसाय, कोणी पण करेल. एवढा अत्याचार कसं काय झाला, एवढं अचानक लयच बेकार पद्धतीने मारलं. फोटो बघितले ना, मी फोटो पाहिला तो डायरेक्ट असा आहे. मला तर अजून दाखवले नाही सगळे फोटो, तुम्ही बघू बी नका. हा, हे लयच बेकार पद्धत. आणि हे चोर मुले हे ॲडिशनल मॅडम हे सानप आहे, ते गळा बघ बरं किती डेंजर आहे. डायरेक्ट माणूस जगणार कसं? एवढा अत्याचार काम हे काही राजकारणी होते का? नाही, राजकारणाचं नाही, मारलं तर का मारलं मग? कारणच पण का? सारखं आम्ही पोलीसच्या चक्रा घालतच राहिल्यात. सगळे शांत बसले. मी स्वतः पोलीस कडे गेले, पीआय कडे इथले. सारखी मी असं म्हणजे असं बंद पडूच दिलं ना, मी सारखी जायची. मी ते कॉम्प्युटर ऑनलाईन FIR बघत होतो परळी पोलीस स्टेशनचे. ऑनलाईन FIR मध्ये मला लक्षात आलंय, मला काय कोणी सांगितलं नव्हतं प्रकरण, काय नाही. त्या दिवशी म्हणले जेव्हा दस साहेबांनी मांडलं तेव्हा मला आत्मविश्वास झाला, आत्मविश्वासच जागा झाला. तेव्हा सभागृह जितेंद्र आव्हाड साहेबांनी बी मांडलं होतं, त्यांनी बी म्हणजे बापू आंधळे यांचं पण मांडलं होतं, दोन्ही पण मांडलं होतं. मग त्याच्यात पण थोडस वाटलं काहीतरी काढतील, मग काही तर सगळी दाबादाबी केली, त्याच्यामुळे काही निघणार. मग तर जेव्हा तुम्ही काढलं तेव्हा खूपच आत्मविश्वास वाढला माझा. म्हणजे आता न्याय म्हणजे पाहिजे का, तर केलंय का हे काहीच केलं नाही ना. पुढं चलून हे लेकरं बाहेर गेले तर घरी येऊस तर माझ्या जीवात काय राहणार? माझा नवरा असा हसत गेलेला, माझा नवरा मारलाय असंच वाटणार ना माझ्या मनाला. घरून गेले 6:30 वाजता. त्या 2 लेकरांची मम्मी बाबाची टेस्ट होती कोतार शाळेत. ते 2 होते आणि त्यांची मम्मी बाबाची टेस्ट होती. त्यांना सोडून गेले, तरी पण मला स्वयंपाक करायला सांगितलं होता. म्हणजे शनिवारी सोडून जातो, बघू तर गेले. बाहेर येऊस तर रोडला गेले. मग माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नसतं, मग फोन केला. रोडची सवय होती ना, येतेच म्हणून माहितीच होतं. शुक्रवारी संध्याकाळी 1 वाजता आलेली होती. मग कशाला कधी बी 12, 1, 11 असाच टाइम असायचा यायचा. म्हणजे मी झोपीच्याच ह्याच्यात असायचे. 9:30ला लेकरं झोपी घालायचे, त्या झोपीच्याच ह्याच्यात असायची मी दररोज. मग ते जेवण करून जात होते अगोदर, मग त्या दिवशी जेवण पण केलं नव्हतं. 8 वाजता लेकरं घेऊन यायचे, जेवण करून नीती नेम त्यांचा बाहेर जायचा टाइम होता. मग त्या दिवशी मला वाटलं तुळजापूरला जायचं म्हणले होते.
आपल्या मित्रासोबत एखादी वेळेस गेले असते तुळजापूरला, ह्याच ह्याच्यात मी राहिले. मला सकाळवर कळेपर्यंत मला म्हणलं ना घरी म्हणजे आणूच तर बॉडी, मला कुणी सांगितलं नाही तुळजापूर कुणाच आणायला म्हणजे एवढं बोलले मला. एवढंच की आता एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी सहकार्य करून. नाही आता ताई त्याच्यात आरोपी 100% निष्पन्न होतील. पोलीस लोक सोडणार. मला निष्पन्न करायचं नाही तर मग मंगळवारी माझं तर ठामच आहे उपोषणाचं. हम्म. मग नंतर मी उठणार नाही, जोपर्यंत आरोपी देत नाही तोपर्यंत उठणार नाही. मग माझा जीव गेला तरी मला हरकत नाही. आरोपी सापडतील आता. ते आता जुने LCB मला वाटतं साबळे का कोण दिला, चांगला अधिकारी दिला त्यांनी. आणि त्याच्यानंतर LCBची टीम पण त्यांच्या जोडीला SP दिली. नवीन आलेले SP जरा बरं आहे, परंतु त्यांनी DYSP ते हे दिलताना मी स्वतः त्यांना दुसऱ्या दिवशी फोनवर बोल की तुम्ही अतिशय लूज अधिकारी दिला. काय नाव आहे ते दुसरं, चोरमले. पंचनाम्याला ते येतच होते. ते मेल मी म्हणलं हे चोरमले काही कामाचं दिसत नाही, कारण तो माझ्याकडे एकदा आलता. त्यांच्या देखत एक आम्हाला पोलीस म्हणले, आम्हाला फोन आले म्हणजे बंगल्यावर त्यांच्या देखत त्या चोरमुली सरांना देखत म्हणजे हा चोरमुली सरांना अजून पण विचारा, ते डायरेक्ट पोलीस म्हणलेले कोण आले म्हणले म्हणून आम्ही तपास थांबवला. हो नाही ते तपासाला पहिले जे होते ना सानप, तो योग्य. सानप याच्यामध्ये जवळपास 90% त्या आरोपीपर्यंत पोहोचले होते. त्यांना मला वाटतं थांबायचं सांगण्यात आलं आणि तुला नोकरी करायची का अमुक तमुक. तो म्हणला माझी मी बदली करून जातो. त्यांनी बदली करून घेतली, निघून. पण मी म्हणतो सानप जाय ना का, त्याच्या जागेवर आलेल्या माणसांनी तर बघायला पाहिजे होतं ही पद्धत काय. नाही नाही बी फायनल का काय करायचं चाललं होतं. महादेव मुंडे बी फायनल क्लोज, आरोपी सापडत नाही अशा अवस्थेत ठेवलेली फाईल आम्ही गेलो म्हणायचे ठीक आहे तुमच्याच प्रोसिजर मध्ये तुमच्याच प्रोसिजर म्हणजे कायदाच बदललाय. पहिल्याच अधिकाऱ्यांनी चूक केली 100दा. मी त्याला फोन लावला म्हणलं तुम्ही त्याचं लोकेशन घेता ते भरशिटीत मेलंय म्हणलं ह्याचं कसं काय कळत नाही. इकडं तिकडं नाही नाही हे मला वाटतं इथंच मारला गेला, कोर्टाच्या समोर मारला आणि आणून तहसीलच्या पुढे टाकलं, जागेवरच मार. गाडीला रक्त पित्त लागलेले. गाडीला गाडी सगळे काय नाही ते स्वतःच आहे. आणि पुन्हा माझ्या भावाला म्हणते तर गाडी घेऊन जा. ते मला गाडी कसं घेऊन जाऊ, गाडी अजून पोलीस स्टेशनलाच आहे त्यांची, आम्ही आणली नाही. आमचा आरोप गाडी त्यांनी रात्री 9 वाजता बॉडी ती सकाळी 7 वाजता त्यांना सापडते बॉडी. रात्री मोटरसायकल नेली 9 वाजता आणि बॉडी गटली सकाळी 7 वाजता त्यांनाच कसं काय गडी. पोलिसाला सगळं आणि पुन्हा सगळे कागद असून आमच्या गावच्या सरपंचाला फोन जात नाही, कुणाला जात नाही, डायरेक्ट सतीशला फोन जाते सकाळी सकाळी. हा मग सतीशचा मेहून नाही म्हणून मारलं का काय म्हणून मारलं, मग हे तरी आम्हाला सांगावं ना नेमकं काम. सतीशचे तर कोणाचं काय दुश्मनी नाही. सतीशची कोणाची दुश्मनी नाही, महादेवरावची दुश्मनी नाही. आणि मला वाटतं प्लॉटिंगच्या धांद्यामध्ये त्याला यश आलं असेल बिचाऱ्याला, त्याच्या 2 रुपये मिळाले असतील म्हणून तो करत असेल. हे कसं काय रात्रीचा उशिरा यायचा हे ज्यांनी घेतली मग तेच आरोपी असेल ना, हा शेतच होऊन जाईल ना. कमीनं मागितली, त्याच्यानंतर पाहुण्यानं घेतली आणि पाहुण्याचं झाले इसा देऊन आता आम्ही भेटला. 50 लाख द्यायचे ठरलं होतं आणि थोडी इसा पावती. तर मला थोडं काम असल्यामुळे मला फोन आला, मी कोर्टात होतो. मी मग 2-3 वाजता जाऊ. नाही मग त्याला 10,000 घेतो म्हणजे 10 लाख. 10 लाख ते आम्ही साठी 2 दलाल घेऊन दिले. 10 लाख देऊन चिठ्ठी घेऊन आले. मला म्हणजे 1 तारखेपर्यंत अजून त्याला 50 लाख द्यायचे, 60 लाख द्यायचे, तर पुन्हा 1 महिन्यात रजिस्ट्री करायची. ते प्लॉट हे आधी मागितले, नंतर पाहुण्याने घेतले, नंतर हेच प्लॉट घेते 2-4 महिन्यालाच. मग तेच रिझनच ते असं. समोर येणार साहेब हे 100 सबूतच त्यांनी सगळे सबूतच हे केले. समोर कोणी येणार सबूत. समोर येणार. ह्या 2 गटात 8 दिवसाखाली असल्या हाणामाऱ्या जनते पुढे चौका चौकाने यांनी माणसं मारली होती. हो
8 दिवसाखाली या प्रकरणाची 8 दिवसाला हा. नाही, नाही, 4 दिवस भवन, आम्ही तिरुपती भवन जातो, आणि रस्ते- वाल्मिक छाटेचे. माझ्यासोबत होता तो. दोघांच्या तिरुपतीला शुक्रवारी केल्या झाल्या त्या. गुरुवारी संध्याकाळी आले. मार्केटची बॉडी सगळी आम्ही 17-18 तारखेला तिरुपतीला गेलो. हो वाल्मिक हे आम्ही सगळी बॉडी घेतली मार्केटची. हा तर येतानाच ते कुठलं तरी एक मारुती मंदिर तिथं फोन आला ह्याला की हानमार झाली हे झाली. ते मला जाय तुम्ही मायघाल तिथं पोलीस स्टेशनला जायचे आमच्या इथल्या राजाला हा. जाय ते राजा संग जातो जाय तिथं मायघाल पोलीस स्टेशनला फोन कर हे कर तिथं मी सांगतो केस करायला. तिथं माझ्या समोर जातं 3 दिवस म्हणजे ते 17लाच झालं भांडणं यायची. 18ला आम्ही आलो इथं 19ला 20ला रात्री झाला हे कार्यक्रम. 21ला रात्री झाला. 21ला रात्री. हा. 19ला आम्ही सकाळी 19ला आलो. 19ला घरी म्हणजे 20ला घरी आले. 20ला भेटायला आले होते इथं घरी मी इथं प्रसाद आलो. घेऊन बालाजीचा. मी इथं आलो प्रसाद दिला मुलगी कुठतरी बरी पाणी पिणे नाही देवाला महादेवाला कुठतरी पाणी गेलती. बघायला गेलते. इथं बसली होती लिकापडीत. मी म्हणलं हे फळण्याची जोड 20,000 आले ते घ्या आणि हे प्रसाद म्हणलं कुठे गेली तर बाहेर गेली. एवढं बोलून गेलो. ते 20 तारीख हो दादा होते 20 तारखेची सुद्धा कलम मी जे दिले 20,000 ते जमा आहे. 20 तारखेला 4 वाजता जे दुसऱ्यानं काही दिले ते जमा आहे. म्हणजे 20 तारखेपर्यंत कम्प्लीट आहे. फक्त 21च लिहायचं राहिलं. ज्या दिवशी झालं त्या दिवशी ते नाही फक्त ज्या दिवशीचं झालंय त्या दिवशीच. ना चहा देखील प्यायला लिहून होतो माणूस. चहा हा. आता डायरेक्ट 10 रुपये दाखवायचे असले तर 2010 पासून जसं माझं लग्न झालं सवय असेल. तसं 5 रुपये पण लिहून ठेवायचे. नोटा कशा आहेत? माळव आणलेलं ते नोटा. बिस्किट पुडा आणलेला लेकरांना ते पण पुरीचे लिहून ते ठेवायचं. नोटा. जसे मारवाडी खातं 1 रुपयाचं इकडे तिकडे नाही. पेट्रोल 30 रुपयाचं 50 रुपयाचं काही भाजीपाला काही बी पुन्हा बाहेरचे व्यसन नव्हते फक्त तंबाखू खायची बाकी बाहेरचे त्या व्यसन पानपट्टीवर नव्हतं. तंबाखू खाऊन तोंडात तंबाखू तशीच तोंडात गेली. तंबाखू तोंडातच होती ते तंबाखू सुद्धा माणूस तंबाखू खाऊन किती वेळ लागत आहे. मला तर वाटतं ज्या पद्धतीने ते फोटो बिटो दिसत आहेत ना समोरून वार नाही केला हे मागून येऊन पकडून पहिला ह्यो कार्यक्रम केला त्यांनी. नाहीतर महादेव आणि 1-2-3 लोक नसावेत जास्त लोक असावेत 5-6 जण कारण त्यांची एकूण तब्येत पाहता 2-3 काय जणांना सांगता येते साहेब, काय सांगता येते आता संतोष भैयाच्या ह्याच्यात पोलीस इन्व्हॉल्व आहेत ह्याच्यात बी पोलीस असले तर म्हणून तपास करत नसले तर ते तरी काय सांगावं आपण. पहिले तर हा? सगळे पोलीस मेन हा? आपल्या परळचे देशाचं पोलीस प्रशासनावर आहे. म्हणजे- यांनी लपवून सगळं प्रकरण दाबलंय. इंटरनॅशनल पोलीस हेच करावं CDR करावं याचा. आपण LCB ला कोणावर करा म्हणून हा. 1 तारखेला LCB दिलेलं ला, आहे. आता LCB कडेच दिलंय मीच पत्र दिलंय ना. आधी आमच्या हायकोर्टात ठाकूर केस साहेब चालू होते आहे. का? हा ठाकूर साहेबांना ठाकूर साहेबाला आपण स्वतः LCB ला कोणावर करा म्हणून दिले. तरी त्यांनी पुढे दिलं तीनदा नाही. एका केसला भेटलो मी जाऊन. परळीच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर फाईलच काढली नाही. दाराला माहिती हो. किती चक्र मारले त्याची गणत नाही. आज किती 22 तारीख आहे ना? आज 22 22/2/2025. एवढं सापळ्यातलं जर ते आरोपी काढते आणि एवढी बॉडी पडून एवढे त्यांना सबूत सापडून त्यांनी बॉडी आरोपी काढले नाहीत म्हणजे LCB ला कोणावर करा म्हणून द्या. तरी दिलं नाही काही. पंधरा महिने झाले. काय अशोक पिता दत्तात्रय मुंडे फिर्यादी म्हणजे भावाच्या यांनी फक्त आवक लिपिक केलंय पुढं काहीच नाही. काहीच नाही. ते आपण परळी बंद केलं ते निवेदन दिलं. परळी बंद केली सगळं केलं. व्यापारी इथं आपल्याला झालंय मर्डर नाही, तो व्यापारात वागणारा होता. व्यापारात हा परळीत तेवढंच काम मर्डर झाला परळी बंद करा आणि प्रकरण झाकून टाका हम्म. असं झालं. नुसतं बंद करायचं. हो साहेब लय लोकांनी दिले. परळी बंद
लई लोक होते. आपल्या गावातील 2 गावचे आहेत ना, भोपळा प्लस कनेरवाडी. सगळे व्यापाऱ्यांनी ते मंजुरी देऊन परळी पण किती ना. हे काहीतरी 2-2.5 लाख रुपयाची रक्कम बी बरोबर सोबत होती. रुपयाचं नक्की झालं. एकाचा फोन 2.5 लाख मला फोन केला. 2-2.5 काय असतील आणि कंपल्सरी 1,00,000-2 लाख तर कवा केव्हा बी फोन असायचं. केला मी फलाण्याला द्यायचे ₹1,00,000 आहेत का लगेच आलोच म्हणायचं लगेच टेबलावर पैसे द्यायचे. कारण आमचं थोडं राजकीय असल्यामुळे चावल पिठे असल्यामुळे तिथं थांबतच नसत. तुम्हाला असा बांधलेला असा फक्त डोळे उघडे. काहीच वय नाही ते काय फोटोच सुद्धा रुमाल आहे हो सतत वापरायचं. आणि सुद्धा हो. घरचं पाणी कुठं त्या हॉटेल दिवशी नाही, कुठं रुमाल बाहेर पण जेवण. सापडला नाही त्या ठिकाणी. त्या दिवशी पण रुमाल सोबत होता. मग तो रुमाल त्यांचा सापडला नाही. मग तिथं मारले का काही का उचलून नेऊन मारलं अपहरण करून मारलं हे पण माहिती नाही ना. गाडी नेऊन पुन्हा जर बॉडी आणून टाकली असली ते तर काय माहिती आहे यांनी काय केलं आणि काय ठेवलं ते. काय वय 38 वर्ष वय आहे. वय किती लहान आहे. तरुण आहे ना तो एकदम. आता करणाऱ्यानं असं करून ना एवढं लेकरायचा बाप मारून ये. त्याच्या पाठीमागं बघावं ना बघताना बघावं ना त्या जे कोण दरिंदे आहेत त्यांनी बघावं ना पाठीमागं की त्याच्या माग कोण कोण आहे कोण नाही. मायबापायला लेकी सारखं सांभाळत होते. सर्दी झालं म्हणलं तर भोपल्याला जाऊन मायबापायला आणत होते. 8-10 दिवस म्हणले मी असं आई वडिलांनी सांभाळणार आहे. मला कशाला देव कमी पडू देईन मला. मग आता आई वडिलांनी कसं सांभाळायचं. मला वाटतं माझा आशीर्वाद कसा पोहोचला आणि माझ्या पत्राखाली कसा लपला नसेल. लेकर रोज विचारते गुन्हेगार होता मम्मी तर मला पप्पानं आता काय माझं केलं असेल प्राणवळा तिथं होतं पण काय केलं असेल पप्पाचं असं. अण्णा साधं एनसीबी नाही कुठं दाखल. एनसीबी आयुष्यात आयुष्यात काहीच नाही वडिलांचं कसं एनसीबी गुन्हा दाखल नाही कधीच. एनसीबी नाही. असं गावात ग्रामपंचायतसाठी लोक उभा टाकले ना ह्यांनी फक्त मतदानाला जायचं. कसलंच नाही. कुणात फिरायचं नाही ना कुणाचे पैसे घ्यायचे नाहीत ना काहीच नाही. पण शेजाऱ्याला बोलायचं देखील नाही. आम्ही पुण्या बांधला आता एवढ्या गल्लीत आहे ना एकट्या बी बाईला त्यांची ओळख नाही. एवढ्या गल्लीत आता आम्ही 4-5 वर्ष राहिलं एका बी बाईची ओळख नाही त्यांची. माणसाला नाही ना काहीच नाही. आपापलं काम 25 करणं. वर्ष हमारी केली. आम्ही तळे बंधारे खडे काही खाल्ले. एकदा खडे खांदायनी ना तर एवढा पुढं आलते माझ्या माग. 5-6 महिने गेला लग्नाच्या अगोदर त्या कुठाच्या कारखान्यात काम करायला कंपनी गेलो पुण्यामध्ये पुण्यात लग्नाच्या अगोदर. समजायला लेकरांनी खाऊन पिऊन ते बघायला जायचं. माझ्या लेकरानं झोपायचं आणि त्यांना येताना त्यांनी टिकताला पैसे दिले मारायचे लेकर होते. त्याला कमी दिले तर 10 रुपये कमी दिले तर रुपया खर्च वाटत नव्हता. पण कुणाला परत बी बोलत म्हणजे ना घरात बी स्वयंपाक केला नाही असं एक चपोळी उरली तर म्हणायची ही का उरली. बोलत नव्हता. लागतंय तेवढंच करायचं लागतंय तेवढंच खायचं. उपाशी बी राहायचं नाही काहीच नाही. जास्त वाटोळं बी करायचं नाही. आणि काही पदार्थ खायचे असे तर पावभाजी असो पुरी भाजी असो घरीच बनवायचे. हॉटेलमध्ये कधी जायचं. काही बी घरीच बनवा आणि घरीच खा. पुरीने घरी केली तर म्हणायचं आमच्या आई वडील रानात खायचं आणि तुम्ही पुरी भाजी करून खायला. ह्यांनी म्हणायचं बोलवा तुमच्या आई वडील दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या रविवारी बोलवायचं. मी म्हणायचं माझ्या आमच्या आहे आम्हाला कशाला बोलू येतं म्हणायचं. लेकाला पुरी भाजी लाखाली कळत नव्हती. आम्ही म्हणलो की आम्ही करून देतो. इथं जर आम्ही कधी आलो तर म्हणायचं चपात्या पोळ्याच बनव. इथं काजू करीची आम्ही घरीच भाजी आणता. पनवेलची घरीच भाजी आणता. कुणी लेकराचा लाळ करीत नसेल. आता त्या दिवशी डॉक्टर म्हणलं बाई आता तू रडू नको. ते माणसाला जर झटका फटकाला बीपी आली तुम्हाला पण उचलून घेईल. हो हो आमचा उचलणारा आम्हाला गेला. हो हो परत कधीच बोलत होतं. नाही वूड बस बी मारवाड्यातच होते जाऊन. 2001 ला सुनील कोटेचे जे म्हणून 850 रुपये महिन्याला ड्युटीला. सुनील कट सुनील कुटीच्या सुनील कोटेचा. हा कोटे. संध्याकाळी 11 वाजत होते यायला.
गुजरावच्या सायकलवर जायचे. आमचं लग्न झाल्यावर म्हणले आता कनेरवाडीतून म्हणजे सायकलवर जावाई. कोर्टात राहिल्यावर गाडी हा. घेतली होती. तोपर्यंत पायानं पायांना येणं जाणं म्हणजे हे झाला त्यावेळेस पुन्हा गाडी घेतली. पण तरी पण कुणाच्या गाडीवर जायचं नाही. नसली सायकल तर पाठीपर्यंत पायाने यायचं आणि एकटीला जायचं. स्वतः स्वतः. पहिले सायकलवर येत होते. लग्न जमलं तसं म्हणले कनेरवाडीतून कसं मी सायकलवर जाऊ. मी तिथला जावाई म्हणजे नाही मी जाणार नाही सायकलवर. पुन्हा पायानं चालू केलं. त्यांचं गाव भोकला होतं. वॉकला सासरवाडी कनेरवाडी. त्या गावातून कसं सायकलवर जाऊ म्हणायचं. 11 वाजूत किती वाजूत तेव्हा काही झालं नाही. तसल्या जंगलातून पायानं आले काय झाले. एवढं परळीत असं भीतीच आम्हाला वाटत नव्हती की परळीत असं होईल म्हणून. सावधगिरीनं मोटरसायकलवर सचिनला सुद्धा कधी बसून नेलं नाही नाही. नेलं. काही दोघांचं काम असलं तुझी गाडी घे मला तिथून तिकडे जायचे. फक्त त्याच्या गाडीवर मी त्यांचा बाप ह्याच्याशी तिसरा माणूस कधीच पुन्हा म्हणावं दिसला म्हणून. बसू देत नव्हते दाखवायचा, कुणाला. कुठं शेत बघायचं कुठं काही तर आम्हा दोघांना विचारायची करीत. बावीसच्या महा दिवशी मला बोलविलं. माझं पॅन कार्ड काढून दिलं. माझी केवायसी केली. दवाखाना केला. म्हणला आई तुला काही पैसे पाहिजे का. त्यांनी मला आम्हाला 1000-2000 रुपये पाहिजेत का. मला तेवढे नाही तर काही पाहिजेत का. मी म्हणलं मग पाहिजे माझ्यापाशी 100 रुपये. आता केलं तू सरळ आणि पैसे नाही पाहिजे. म्हणला तू आठवत बसलीस. म्हणलं आई मी एका जागी फ्लॅटिंग घेतली. म्हणलं अर्धा एकर आहे आणि 15 दिवस लय अडचणीत आहे. मला मी बाळूला बोलणार आहे आणि एवढे 15 दिवस गेले की दिवाळीला माझं जबरदस्ती झाली की त्यांनी सवलत दिल्या मला एक फ्लॅट एका आणि नंतर मला पैसे द्या आणि राहिलेले पुन्हा राहू द्या. नसता मी घेणार नव्हतो. इतकं मला सांगितलं त्या दिवशी. हेच कसे घेते प्लॉटिंग त्यांनीच कशी घेतली दलाल plotting? तीच, हा. पहिल्या दलाल सौद्यात तीच मध्ये. दलाल तीच, आपल्या संघ दलाल तीच, पुन्हा द्यायला दलाल तीच आहेत ना. 100 माणसं यांना बघितलंय पण समोर कोणी स्पॉटवर नाही. खंबीर माणूस असल्यामुळे समोर येणार. बाहेरून मधून मधून कुचबीच करते. असा म्हणला हो फलाना, तसा म्हणला हो हे त्याचं पोरगच होतो स्पॉटवर ते भावड्या कारण असे डायरेक्ट नाव सांगते. पण आपल्याला म्हणता येणार ना. डायरेक्ट ते म्हणता येणार नाही हेच आहेत म्हणून. आपल्याला काय माहिती आपण नाव घ्या आणि उद्या कुणी नसल्यास आपण कुणाच्या दोषात जा. आपल्या जळाला मी तसं परवा दुसऱ्याचं गेलो, घर कशाला चौकात एका माणसाने त्या तुला सांगितलं सगळं सांगायलेत मला पण दाखवायले भ्याले. समोर सगळ्यांनी येणार. बघितले म्हणजे पण भ्याले. अहो 8 आणि 8:30 वाजता 6:30 घरातून गेले. 8 वाजताच घटना होती म्हणल्यावर परळी सारख्या आणि त्या 8 timing वाजता माणसं आहेत का नाहीत काय. माझी 1:30 वाजता भेट झाली. फोटो घेता इकडं मी मोठ्याकडे जाऊन ती लागली नाही म्हणजे ते गणेश व्यक्तीला जावत आहे त्याच्याकडे पैसे होते आपल्याला तिला पैसे लावायचे मागितले. अहो लाठ काट्याने हाणामारी झाली तर अख्खं गाव जमा होतो. पुन्हा 4-5 वाजता येऊन पण सगळी त्यांनी करायचं होतं मनगटाला धरून करायचं की तर साधी पण इतका मारायचं. ते होतेच पहिलं नंतर रणांगणात होऊ द्यायचं की. प्लॉटिंग मध्ये झालं ते 3 म्हणले असते किंवा नाही आम्ही नाही एकदा बी ते वडिलाला म्हणले असते ना की तुमच्या जवळला पडू देऊ नका ह्या प्लॉटिंग मध्ये आम्हाला तर अजिबात आम्ही हेच करीत नव्हतो. त्यांच्या नादालाच लागत नव्हतं. प्लॉटिंग वरच येते हे. हा प्लॉटिंग वरच सुरेश बी आलं साहेब तर हा, त्याच्यातच येते. त्याच्यातच येते आणि Plotting कुठे मध्ये झालं आलं तरी तर प्लॉटिंग त्याच्यातच. मध्येच येते. जर समजा चलत हे गेम करून मोबाईल चलत दादा चौकात निघाले मोबाईल बोलत आले एक माणूस आला मागून मोबाईल घेतला आणि पुढे गेला तिथं तयार ठेवलेली माणसं नाही ती पोलिसांनी कहाणी करून सांगितली आपल्याला. नाही काही का होईना. हा, तसं काहीच झालं नाही. या पोलिसांनी कहाणी सांगितली आपल्याला उभं. आणि माणूस पक्का ओळखीचा असल्याशी तिथं माणूस जाणार नाही. हे आम्हाला 100% माहिती त्या टायमाला. आता 6 वाजता लेकरं लय बेकार पद्धतीने 6:30-7 झाले ना त्या रोडनं लेकरं ट्युशन घेऊन येतात नव्हते. तिकडे चौकात यायचं चौकातून ह्या रोडनं यायचं पण मधून येत नव्हते कोर्टासमोर. एवढा माणूस हुशार पण ते खास जवळच्या माणसानं म्हणजे ह्याच्यातल्या नव्हतं. कुणीतरी म्हणजे त्यांच्या जवळचा पण लय असणार आहे. जवळचा माणूस एखादा एक कुणीतरी खात्री करून हा त्या दिवशी त्यांना माहिती बी असणार त्या माणसाला की ह्याची लेकरं ट्युशनला नाही ती आता ट्युशनला जाणार नाही आणायला म्हणून. हे पण माहिती. पुन्हा त्यांना त्या माणसाला हे बी माहिती की त्याच्या बायकोच्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही ते फोन बी लावणार नाही म्हणून. हे पण माहिती. असा बी एक माणूस त्यांच्या सोबत असणार त्या दिवशी. सगळं माहिती वा
खाल्ले खाली बोलून म्हणजे लेकरं सोडून खाल्ले खाली गेले म्हणजे काहीतरी ते पुन्हा त्या ग्राउंडवर 300-400 लोक एनी टाइम फिरलेले असतात. एनी टाइम म्हणजे 12 वाजेपर्यंत तिथं माणसं असते त्या 100 ground वर. मोटरसायकल असते ना, मोटरसायकल सांगणार नाही ह्याचीच कशी माहिती हेच ह्याला मारलंय किंवा हेच मोटरसायकल हा. पडली आहे. सांगणार 100 नाही. मोटरसायकल हा. एकच एवढीच मोटरसायकल कशी दिसली त्या माणसाला सांगणाऱ्या पोलिसला. आणि पोलिसला एक एक 15 बी माणूस मिनिटातच- दिसला नाही का नुसती मोटरसायकलच दिसली लगेच घेऊन गेले का हा? सगळं पोलीस आहे बरं, सगळं पोलीस पोलिसांनी मंडळात सगळं CDR प्रशासन काढलं, CDR सगळं प्रशासन पिकल्या गेले सगळं बात प्रशासन पोलीस पिकल्या आहे. हा. इथले जे पोलीस आहेत ना हे पोलीसच दल राहिलेलं नाही. मग ह्याला आरोपी नाही तर मग पोलिसांनाच मर्डर केला समजावं लागेल ना आता मर्डर पोलीस केला जर गाडी होती तिथं मग घरी कळवलं होतं का उचलताना? नाही सगळे डॉक्युमेंट गाडी सकाळी रात्रभर बॉडी तिथंच राहिली आणि सकाळी सतीश त्याला फोन केला की तिथं बॉडी महादेव मुंडे कोण आहे बघ त्याला डायरेक्टच म्हणले महादेव मुंडे कोण ह्यांना कसं मग रात्री सतीशलाच फोन करायचा कसं कळायला म्हणते मी मग त्यांनी मग 9:30 वाजता पोलिसांनी फोन करायचा ना आमच्या गावच्या सरपंचाला की अशाला अशी गाडी पडली आणि हे कोण आहे बघा संध्याकाळी संध्याकाळी जेव्हा किती गाडी वाजता निघतं. फोन आला? केलाच नाही मग तर करायचा ना त्यांनी केला नाही त्यांनी फोन पोलिसांनी त्या दिवशी संध्याकाळी नाही. काहीच नाही केलं आणि सकाळी सतीशलाच फोन केला त्यांनी आणि गाडी घेऊन गेलो. गाडी घेऊन. गाडी रात्रीच घेऊन गेली. 9:20 ला गाडी तिथे जमा आहे रजिस्टरला. 9:20 ला गाडी तरी आता जमा केली. गाडी नेली आणि माणूस ठेवला. माणूस ठेवला आता बॉडी तुम्ही तिथं. मीडिया- पंचनामा नाही. काहीच नाही आता सकाळी तुम्ही केलं मीडियात पंचनामा. बोलल्याच्या नंतर गाडी जमा केली. सकाळी 7ला सतीशला भास्कर केंद्राने फोन केला की महादेव मुंडे कोण आहे म्हणजे भाऊ आला का तो भास्कर केंद्र? मग भास्कर केंद्रानेच फोन केला माझं तर म्हणणं भास्कर मला तर एवढं TV म्हणले. मधले जेवढे हा. आणि PI सानप आणि SP ठाकूर साहेब यांचं CDR काढावं. आरोपी एका मिनिटात घडले. हो. भार्गव साहेबाला दुसरे SP साहेब मध्ये घालून मी बोलायला लावलं हम्म. तरी त्यांनी मी काहीच केलं नाही. नुसतं करतोच म्हणजे नोकरासारखंच वागत होते. म्हणजे तुम्ही काढायच्या अगोदर बी आम्ही SP सरांना भेटला होता कावत हो. सरांना हो. मग ते म्हणले परळीच्या व्हिजिटला जा म्हणले परळीला अजून एकदा जा म्हणले तपास सांगतील तुम्हाला सगळं तिथे गेले तर चोर मुली सर त्यांची बैठक चालू होती त्यात तर इथले PI बघितल्या तुम्हाला म्हणले बाहेर जा म्हणले बाहेर जाऊन बसा म्हणलं का मग चोर मुली सर म्हणले या म्हणले मध्ये मग कशामुळे आलात मी म्हणलं मर्डर बाबत बोलायला आले तर तिथले एक डायरेक्ट कॉन्स्टेबल म्हणलं की फोन आले होते म्हणून तपास थांबलेला चोर मुले सरांना खुद म्हणलेले ते कुणाचे फोन आले काय झाले मग चोर मुले सरनं विचारलंच असं ना नंतर आम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला कुणाचे फोन आले काय झाले काय झालं त्यांच्याकडेच अजून परत तपास दिलाय मग चोर मुले सरांना बी आरोपी माहितीत ना मग का लाभन लावते ते चोरमले काढला मी काढायला लावला तपास. मी SP ला बोललो हे चोरमले मला माहित नाही कोण आहेत ते. मी इथं त्या कार्यक्रमाला आलतो ना ह्याच्या हाकुर्शीच्या कार्यक्रमाला आला तेव्हा ते माझ्या समोर आला. माझ्या आष्टीची जागा रिक्त होती DYSP वाला. तो चोरमले माझ्याकडे आला टोपी बिपी घातली शालूट हाणला आणि म्हणला अण्णा मला घेता का आष्टीला. मी त्याची बोलण्याची ती स्टाईल पाहिली. मी म्हणला का हे तो पुरा पांडू हवालदार दिसतोय ह्याला मी आष्टीला कायला नेऊ. मी डायरेक्ट म्हणलं त्या तोंडावर म्हणलं तुझी एकंदरीत बॉडी लँग्वेज मला सांगते की तू काहीच कामाचा नाही. आणि तो मग हे काय मग हे असले बिनकामीच माणसं आणून ठेवायच्या नाही. चोर मला काय कामाचा माणूस आहे मला सांगा बा. त्याला असं 100 मीटर पळून दाखव म्हणावं तो 100 मीटर पळणार सुद्धा नाही. आता तुम्ही मीडियावाला कॅमेरा घेऊन जा आणि त्याला 100 मीटर पळायला हवा पळण का तो. भार्गव साहेबाला SP साहेबांनी मध्ये टाकलं होतं सांगायला. हा त्या SP साहेबांनी मला रिप्लाय मेसेज करून सांगितला त्या केसमध्ये लक्ष द्याला तरी घातलं नाही भार्गव साहेबांनी. नंदकुमार नाही भार्गव साहेब आता बारगड साहेब आणि इथं बी महाजन होते त्या म्हणजे सानप गेले की महाजन आले वाटतं आता केसच्या जे प्रकरणात आहेत हा ते तर काही तपास करणार त्यांनी तर काहीच केलं नाही त्यांनी तर सगळं दाबादाबीच करून टाकलं काही त्या बी केसचं सगळं वाटोळ करून महाजन टाकलं. काय महाजन आता केस मध्ये आहेत ना होते ना महाजन हा हा ते पण इथं होते परळीत पण होते त्या टायमिंगला. महाजन तर नंबर 1 बोगस माणूस आहे. ते महाजन तर डायरेक्ट पोलीस आरोपींबरोबरच होता ना. मग तर त्या मग स्पॉटवर आता मसाजोगचे लोक तेच म्हणतायत ना महाजनला याच्यात डायरेक्ट आरोपी करा सह आरोपी.
त्याच काळात महाजन इकडे बी होता. होता. सानप साहेब गेले. सानप सर गेले की ते आले. 4 दिन होते त्याच्यात. सानप बिचारा चांगला माणूस होता. सानप साहेबांसाठी बोलले ना मला म्हणले 28ला आरोपी अटक करतो हा. आणि 31 तारखेला म्हणले की एलसीबी ला गुन्हा वर्ग कर. हो मग का म्हणले ती कळालं नाही. मग लगेच मी काय केलं, मला डाऊट आला म्हणून मी पिटिशन औरंगाबादला दाखल केलं जाऊन हा हा कोर्टामध्ये. पिटिशन नाही मध्ये पण आत्ताचा जो तो साबळे आहे ना ते सांगले. तो माणूस चांगला आहे. मी त्यांना पहिले ह्याच्यात होते, पहिले एकदा आलते पण त्यांच्याकडे नव्हते. त्यांना लगेच काढून टाकलं. तपासात सुद्धा पुन्हा काढून टाकलं होतं एलसीबी त्याला. आपल्यात सबका साहेब म्हणून एलसीबीतूनच काढला. हा शेख कोणतरी बसेल टाकून. तिथं लगेच शेक बसवला. हा साबळे चांगलं काम करत होता. LCB ला होते. हो साबळेला काढलं काढलं. आणि तुमच्या संभाजीनगरचा शेख बसवला. सचिन सानप एलसीबी ला गेला. हो सचिन सानपच चालवत होते एलसी. सचिन सानप साहेब संभाजीनगरला आणि आपल्या केसमध्ये सिटीला काय संबंध याचा तपास द्यायला? त्याची duty संभाजीनगरचा पोलीसवाला आपल्या केसमध्ये सिटीमध्ये तपास करायला येतो. हा त्याच्याकडे ऑर्डर सगळं नाही, ते काही number नाही, काही टाकून नाही. पुन्हा हे DSP करून आम्ही गेलो चौकशी करा की त्याचाच चालू ते. त्याचा नंबर कुणाला किती दिले आणि कुणाला किती घेतले हेच चालू त्याचं दुसरं. तेव्हा प्रत्येक दिवस पोलिसांनी गेलं की पोलिस म्हणायचे तुम्ही एलसीबीला दाखल करा, इकडेच हे करा, तिकडेच हे करा, कडे जा, पंकजाकडे जा. सगळ्याचे खेटे खाऊन खाऊन थकून गेला. एसपी प्रत्येक एसपी बद्दल 4-4, 5-5 वेळा गेलो. एकदा भोपळ्याचे 2-4 गाड्या गेलो. अख्खं गाव. आणि गावातून बी इथं आम्ही आपल्या आमच्या मुलाला बोलवायचं. का बोलले म्हणलं मी येऊ का खाली? ते म्हणले तुम्ही कोण आहेत ते? म्हणले, पहाटे आई 5 वाजता नाही तुम्हाला आई आहेत का? तपासाचा भाग आहे ते हा, निवांत. हा. आपलं जमणार सगळे जमणार. पहाटे 5 वाजता आणि 2 वाजता. ते आपल्या म्हणजे उलट तुम्हालाच नेलं. भाऊ आहे. काय झालं ते आमचे 5 दिवसांना अगोदर भांडणं झालते त्यावेळेला. हा त्यावेळेला भांडणं झालते आमची शेतासाठी म्हणजे सोयाबीनच्या अहो, खायसाठी. चालूच असते. माझं आणि दिराचं चालू होतं आणि मग ते त्याच्यात त्यांनी बोलले नाहीत. मग ह्यांनी काय म्हणले मला, धीर म्हणले तुझं 5 दिवसात काय होतंय ते वाटोळ बघ म्हणले. वाटोळ म्हणून नाही म्हणले, 5 दिवसात तुझं काय होतंय ते बघ. आणि हे मर्डर झाला 5व्या दिवशी. मग हे माझ्या बयानामध्ये मी सांगितलं होतं सगळं रिअल मध्ये काय काय झालं म्हणून त्यांना चौकशीला नेलं होतं त्यांनी. हा मग ते 5व्या दिवशी मर्डर झालता ना म्हणून चौकशीला नेलं होतं त्यांना. आवर नेलं. नंतर त्यांच्या लक्षात चौकशी नंतर लक्षात बोलायला- आलं की याच्यात नाही. घरोघरी मातीचे चुली आहेत का बोलता बोलता माणूस बोलत राग व्हायचा काय. काय तर मी म्हणलं ना मला त्यांनी वसकले. मग त्यांच्या भावाला असा उलटा शब्दच बोलला नाही की माझ्या बायकोला का बोलतोस म्हणून. त्यांनी मला वसकले. चल बस म्हणले गाडीत, चल शेतात जायचंय म्हणले, उगाच का नादाला लागायचीस म्हणले. हे दोघं बोलायले नवरा बायको, तरी पण त्यांनी एक शब्द सध्या फिरून सध्या म्हणले नाही की का माझ्या बायकोला बोलतात. इतका त्यांचा स्वभाव शांत होता. भांडण म्हणजे असं नकोच वाटत होतं. मी जर कधी बोलायले तर त्या direct राजकारणाशी बोलायला काय लागलं. संबंध नव्हता. आम्ही गावात निवडून आलो. राजेभाऊ संघ जरा किरकिर झाली काही कारणाहून हा ते लगे पुन्हा मार्केटला उभं राहिलो. मला म्हणजे अजून तुम्ही पुढे आणलंच का ते? ग्रामपंचायतला 1-2 महिने बाहेर पडावं लागलं. आता तुम्ही अजून हो. राजकारणात तुम्हाला कळतच नाही म्हणजे कळतच तुम्हाला नाही. काय मार्केटला बी उभं झालं राहिलो. तरी. कशाला काय गरज आहे म्हणले, आम्ही आहेत ना. हा राजाभाऊच ग्रामपंचायत हा. माणिक सिंग त्याचे झाले ना नाही यांच्यासोबतच माझ्या चालते. समज आहे. तुमच्या सोबत. हा. तेव्हा 3 महिने पण नव्हते. मग आमचे घरी काय, काय फोन आता होतं. रोज उठता बसता. हा ना आता त्याचा रात्री फोन आला, अण्णा येईल तुझ्या उद्धव ठाकरे येणार आहे, हे येणार आहे. म्हणलं येऊ दे, जे येतील ते आपल्याला न्याय पाहिजे. आपल्याला कोणी फक्त बी आलं न्याय तर पाहिजे. ह्याच्यात राजकारणाचा संबंध नाही. राजकारणाचं संबंध नाही, आपल्याला न्याय आपल्याला पाहिजे न्याय पाहिजे. फक्त. आणि खरे आरोपी कसं खरोखर नावं फिवं कुणाचे काही फक्त घ्यायचे. आम्हाला कळावं की का म्हणून मारले. हा मारलं का हा. मारलं का, दोष काय होता ह्यांचा एवढंच पाहिजे आम्हाला. काहीच दोष नाही त्याला. म्हणजे ह्यांचं एवढं काय केलं की इतकं विचित्र मारणे इतकं. या आरोपीचं काय केलं ह्यांनी? त्यांच्या घरात शिरले होते का, त्यांच्या लेकरा बाळाला त्रास दिला का, त्यांच्या राजाभाऊ फॅमिलीला मुंबईला मला त्रास फोन दिला? केलता त्यांनी. रात्री त्याचा फोन आलता. हा मला फोन केलता. आम्ही म्हणलं होतं नाही ते भावाला पाठवतो म्हणलं होतं. भाऊ त्यांचे भाऊ नाही, भाऊ नाही, ते आले असते. आले ते चुलत भाऊ, त्याला हा हा राजूला बोललो होतो मी. त्याचा मला रात्री फोन आलता. येईलच म्हणून. नाही त्यांना पण भांडण नको वाटतंय राजेभाऊ फोडलं तर. हा राजाभाऊ भांडण भांडण नको वाटतंय त्यांना. कारणानं ते झालं, त्यांचं ते व्हायला नाही झालं पाहिजे. ते भांडण तंट्यावाला माणूसच नाही. ते उलट कोणाला काय बोललं त्याच्यात जाऊन पाया पडन असले अवला आता दिसत. दोघांचं ऑफिस आज बाजूलाच आहे आमचं. हा
ते राजावर बी काहीतरी 307 का काय लावली होती ना माग त्याच्यातच लावली होती. लावली. तू बी होता का? माझ्यावर 3-7 लावली ना. दोघं बी बापलेक होते, 3 महिने गायब होते. त्यावेळेस सगळं ह्यांनी बघितलं. आम्ही माणिकनं आम्ही दोघात त्यांना घ्या. आपले भाजपचे 5 मी त्यांना दिलते, हा 8 दिलते. त्याच्यातले 5ला 5 भाजपचे आपल्याला हो आणि इथं एक बी माणूस आला. हा. पण पुन्हा नंतर हे मार्केटला यात वाल्मिकनं सांगितलं आता माणिक नाही दादाला हा. द्यायचं. मी नको म्हणलं होतं, परिवेश नव्हता काही नव्हता. आणि मी धनंजय मुंडेला डायरेक्ट सांगितलं होतं, माझ्या ऑफिसमध्ये फोन लावून दिला माणिकनं. मी सांगितलं ग्रामपंचायतीला मी उभा राहणार नाही, आणि जर नाही उभा राहिलो ते पुन्हा मागून फोन आला उभाच राहावं लागलं. उभा राहिल्यावर मी म्हणलं पडलो तरी ताईच आहे आणि आलो तरी ताईच आहे. पण मागून त्यांनी थोडं टाकलं घोळा, समजा ते मार्केटला माणूस नसल्यामुळे किंवा काही असल्यामुळे ह्यांना उभा करावं लागते. ह्यांना भाजपची इकडून तिकडून मतं जास्त मत पडते. पडते. त्यामुळे सगळ्यात जास्त म्हणजे हे राजकारणी होते, ह्यांचं काय, हे राजकारणी होते, ह्यांचं काही आधी टेन्शन नाही. ग्रामपंचायतला माझा नवरा काय होता, माझ्या नवऱ्याला का मारले हेच मला जाणून घ्यायचंय ना. ह्यांचं झालं राजकारण, मात्र माझा नवरा का मारला ह्याने, काहीच कारण मग काहीच कारण नाही ना. आता साहेब मी त्या दिवशी खूप बोललो, बरं केलं म्हणलं या जवळ बोलून माणसं मारली आमची. डायरेक्ट. हो डायरेक्ट. आज 10 वर्ष मी विरोधात होतो ना त्यांच्या. हो नगरपालिकेला जुगल शेट आमची उभा होतो, आम्ही आमच्या अंगावर राहतो, आम्ही बी अंगावर गेलो. कनेरवाडी काय भांडणाला, कनेरवाडीवाले माग नाही घेत. मग सगळं गाव एक असते, सकाळी गावात बांधणं होते ना, हो. परळीत पुन्हा एकच होती. पण सकाळी भांडणं केले तरी परळीत एक फिरतेत हा कन्यावाडीचे सगळे. हा ह्याच्यात एवढंच करा, ह्याच्यात SIT लावा, हो. काहीतरी. काही पण नाही करून नाही ताई, सहकार्य सगळे याच्यात नको 100% हा. तुम्हाला मी सांगतो, हे 100% आरोपी सापडतील. दबाव 100% सापडतील. नाही, तो अधिकारी असा दिला एसपीने, तो कोणाच्याच बापाला दबावाला घाबरत. माग एक मोठं प्रकरण बीडचं झालं, त्याच्यात कुणी बी म्हणलं त्याला ह्याचं नाव टाक त्याचं नाव टाक, तेव्हा मला अजिबात असलं होणार नाही. मी खरे जेवढे तेवढेच आरोपी हा, करेन. खरेच आपल्याला बी खरेच आरोपी पाहिजे. याच्यात बी खरेच आरोपी सापडले पाहिजे. नाही तर आपले त्यांच्या व्यवहारात किती बी नाव आहेत ना, आपण काही प्रत्येकाचं नावच घ्यावं. नाही आपला नाव डाऊट झाला या प्लॉटिंग वर. या प्लॉटिंग ज्यांनी घेतली त्यांनीच मारले, एवढं मत नक्की आहे आता. हा प्लॉटिंग. प्लॉटिंग ज्यांनी घेतली त्यांनीच मारले, मग ते पुन्हा बी घेऊ. आरोपी सापडले की आम्हाला नाही, आम्ही विचारणार माझ्या लेकराचा गुन्हा काय होता, तुम्ही कशासाठी मारलं, तुम्ही माझ्या- नाही, त्यांना माझ्या फाशीशिवाय बांधवाला- शिक्षाच फाशी नाही. आहे, त्यांनी जसं तोडलंय तसं तोडायचं, त्यांनी जसं तोडलंय तसंच तोडायचं. त्यांनी तोडलंय लय. ज्याच्यावर आलं त्यालाच कळत ना काय केलं. नाही नाही, लय लय बेकार मारलंय ते. आता सगळे साहेब ऐका ना, सतीच्या ह्याच्यात फोटो बघू सुद्धा वाटत नाही. पोलीस बाई आणि काय एवढं लेकराला कळत आहे राव. ह्या लेकराने काय त्या बघायचं? दिवशी ह्या बोलत होत्या, त्याच्या डोळ्यात पाणी आलं राव त्या लेकराच्या माग. ते लय वाईट आहे. मी म्हणलं ना साहेब, 14 फेब्रुवारी मात्र पित्र दिवस होता शाळेत लेकरायच्या. ये मोठा मुलगा काय म्हणला, मम्मी आम्हाला शाळेत जायचं नाही म्हणला, पप्पा नाहीत म्हणलं, पूजा असतील शाळेत, आम्ही काय करावं म्हणलं सांग. मी म्हणलं मामाला आणि मामीला पाठवते, म्हणलं तुम्ही जा. तरी पण म्हणले नाही, म्हणले आम्हाला शाळेतच जायचं नाही. 14 फेब्रुवारीला लेकर बघायला लागली मला. गेल्या वर्षीचे फोटो बघायला रडायला लागले. हो हो हो. मग हे लेकरायचं किती हे, त्यांनी काय बघितलंय पुढचं. आता बापाची चूक भेटल का लेकराला? लेकाची समाधानी भेटल का आम्हाला? कोणी त्याच्या शिवायच्या पोराला चालला गेलं तर म्हणलं माझं वागणं नाही. आता माझं एक मत कमी झालं, पोरं म्हणाले तुमचे 3 मत आहे, तर मी म्हणलं त्या मताची बरोबरी नाही माझ्याकडे. फक्त एवढंच आता प्रशासनाकडे बी एवढंच आहे की या लेकराकडे बघून तरी त्यांच्या पप्पाच्या आरोपी द्यावा. नाही ताई, आरोपी सापडते. तुम्ही असं आरोपी काय देवा, म्हणत त्यांना आरोपी सजा व्हावी त्याच्यासाठी. 100% आरोपी सापडतील. ह्याच्यातले आरोपी कुठं जात नसते.
पोलीस खोदून 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 काढणार म्हणजे काढणार कोणी बी. आणि हा पोलीस म्हणलं की असं चिड बसते, पोलीस म्हणलं की चिड बसते अशी त्या नावाची सध्या. बरोबर आहे तुम्हाला पण ते झालंच ना पुढे तसं. करायचा होता तसा खोट्याचा आणि हे जे नाव काय येत आहेत सारखे सारखे, भास्कर केंद्रे, सचिन सानप, गोविंद भाताने. गोविंद भाताने, हे राठोड कोणतरी आहे एक, बरं का. सगळ्या प्रकरणांमध्ये हेच नाव आहेत, हेच करुणा मुंडेच्या ह्याच्यात हेच. मग आता तो संभाजीनगरला सचिन सानप असताना महादेव मुंडेच्या तपासाला तो परळी पोलीस स्टेशनला कसं काय? त्याची चौकशी करावं. अरे पोलीस आहेत का काय आहेत नेमकं काय आहे? जेवढे पोलीस इन्व्हॉल्व होते त्या केसमध्ये त्यांनीच मारलं. मग माणसं ह्यांना आरोपी सापडत नाही ना, त्यांनी वर्दी कशाला घातली? मग कशाला घातली वर्दी? ह्यांना जर तपास करायचा नाही तर सगळे हेच आरोपी म्हणून ह्यांनाच सस्पेंड करून ह्यांनाच फाशी द्या. एवढे आरोपी पोलीस आले इथल्या. ज्यानं गाडीच नाही माहिती झाली त्याला मग गाडी ज्यानं गाडी नेली त्यानंच मर्डर केलाय म्हणायचं. मग आता गाडी नेली कशी? मला पहिला प्रश्न हा पडतो की बाबा इन्क्वेस्ट पंचनामा झाल्याशिवाय ते त्याला काहीच गाडी माहित कशी नसतंय. गाडी कशी आणली? गाडीत पैसे होते सगळे असे कागद पसरून टाकलेले होते. अंगठी होती बोटामध्ये, ते बी काढून घेतलं. सगळं काढून घेतलं. मोबाईल गायब. मोबाईल नाही द्यायचा. मोबाईल नसतं तर अजून हे झालं. तोळ्याची मोबाईल अंगठी गायब. होती. हम्म. तोळ्याची होती अंगठी. हा त्याला छंद असेल अंगठी म्हणते नाही घालायला. आताच केली आता होती. कीर्ती नवीन मीच केलेली. लग्नात केली. ते आमच्या दोघांचे हे झाले त्यावेळेस मी औषध पेले होते. त्या ह्यांनी घरच्यांनी कुणाच पैसे दिले नाहीत, वडिलांनी बी दिले नाहीत आणि त्यांच्या वडिलांनी बी दिले. तर त्यांनी गपचूप अंगठी मोडून त्याचे पैसे देऊन माझं दवाखान्याचं बिल सारलं होतं. तेव्हापासून अंगठी नव्हती. ते पुन्हा त्या दिराच्या लग्नात केली, पुन्हा ते सासऱ्याच्या हाताने हरवली, ती पण गेली. पुन्हा नंतर आता केली तर आता तर त्यांनाच हे झालं. हरवून गेली. हो त्यांनाच हरवून गेली. थोरला कितीला आहे? 7वीला आहे तो. हा. आणि हे तो पण 7वीला. दोन्ही एका क्लास मध्ये टाकलेली. तर ते पोतार शाळेत आहे त्यांना. RT मधून ऍडमिशन केलेली. आणि याचं का म्हणून एवढं गडबड केलं आपण ह्याला कशाला? ऍडमिशनला ते म्हणजे हे शाळेत जात नव्हता ना, वर्ष वापस बसली. ह्याला हा. वापस बसवलंय. ह्याच्या मग. बरोबर आहे, ह्याला वापस बसवलंय. ते दोघं सोबत. जात नव्हता. हा म्हणजे हे लय नाजूक होता ना लहानपणी. हा हा नाजूक होता म्हणजे रडायचा काय सारखा. नाजूक बारीक हे आहे. तर सगळेच नाजूक. ते आहे जरा. हा. तू इकडे ये सतीश, माग बस, वर बस, वर बस. हा बोला. तुम्ही, अगोदर ताईंना काय बोलायचं असेल तर त्यांना बोलू द्या. तुम्ही विचारायचं का? त्यांना विचारू द्या. तुम्ही विचारा ताईंना. काही तुमच्याकडे असं निदर्शन आले होते काय चर्चा झाली तुमची? कारण मला वाटतं पहिल्यांदा सुरेश अण्णा यांनीच आवाज उठवला. हा आवाज जितेंद्र आवाज साहेबांनी बी सभागृहात उठवला, पण त्यात काही यश आलं नाही. नंतर महबूब सरांनी बी परळीमध्ये जेव्हा विधानसभेला ह्याला आले होते त्यावेळेस बी त्यांनी आवाज उठवला होता, महबूब सरांनी बी. हा. पुन्हा मग साहेबांनी आवाज उठवला. तर त्यावेळेस मला जरा आशेचा किरण दिसला, जास्तच दिसला. कारण त्यांनी सांगितलं ना TV 9 वाल्यांना की जा त्यांच्या फॅमिलीशी जाऊन चौकशी करा काय आहे काय नाही. कारण त्यांनी प्रेरणा दिली ना, जा फॅमिली त्यांच्या फॅमिलीमध्ये काय चालू आहे हे बघा. मग त्यावेळेस मला जरा आशेचा किरण भेटला आणि मी पुन्हा न्यूजद्वारे समोर आली. हा IBN 18 आलता मला सुरुवातीला सुरेश ना. हा. मग त्यावेळेस काय त्याच्यानंतर आता पोलीस तपासावर तुम्ही समाधानी आहात का? पोलीस तुम्हाला काय माहिती देत आहेत का? कुठवर तपासाला? नाही पोलिसांवर तर मी समाधानीच नाही. ज्यावेळेस माझे आरोपी अटक होते, ज्यावेळेस माझ्या नवऱ्याला न्याय भेटेल, हे आरोपी अटक केलेत म्हणून सगळे सांगते त्यावेळेस मला समाधान होईल. तोपर्यंत मी समाधानी नाही. पण पोलीस तपास करतायत आता 8 दिवसापासून. हा चालू त्यांची चालू आहे तपास. पण त्या तपासाला काय करणार? जे मुख्य आहेत त्यांनाच ते सोडतात आणि बाकीच्यांना करून काय उपयोगाचं? त्यांचा भाग आहे तो तपासाचा, त्यांच्या पद्धतीने तो करतायत. पण जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मला समाधान नाही.
तुम्ही पोलीस आंदोलन करणार. अधीक्षकाला एक अल्टिमेट दिलं ते तुमचं अल्टिमेट सोमवारी संपत आहे आता. हा सोमवारी अल्टिमेट संपून मी मंगळवारी तर काही ठामच आहे उपोषणाला. मी बसणार आहे एसपी ऑफिस समोर. जिथं एसपी सरांची गाडी लावते तिथंच मी जाऊन बसणार आहे. मग मला कोणी काय पण करू, जोपर्यंत आरोपी मला देत नाही तोपर्यंत मी तिथे लिहणार नाही. आणणार आहे. महादेव मुंडे यांच्या प्रकरणामध्ये अक्षम्य दुर्लक्ष हे 15 महिन्यापासून जे अधिकारी इथं राहिलेले त्यातलं एक सानप वगळता, सानप पीआय वगळता, कारण सानप पीआय हे जवळपास त्या खुन्यांपर्यंत पोहोचले होते. परंतु महाजन जे मस्साजोगमधले आरोपी करा म्हणतात ते महाजन इथं होते. आता नवीन कोणीतरी आले 2 महिन्यापासून. आणि गांभीर्याची बाब ही आहे की जे प्लॉट महादेव मुंडेंनी घेतले तेच प्लॉट कोणाच्या तरी नातेवाईकाकडे घेतले, परत ते प्लॉट कोणाच्या नावावर गेले, हा यातला संभ्रमाचा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट, महादेव मुंडे यांचा मर्डर झाला, त्यांची बॉडी जागेवर राहते आणि गाडी मात्र घेऊन जातात. म्हणजे त्या गाडीमध्ये कागदपत्र आहेत, 2.5 लाख रुपयापर्यंतची रक्कम आहे, सोन्याची एक अंगठी आहे, लॉकेट आहे, आणि त्यांचे सगळे, मला वाटतं पिगमीचा सुद्धा व्यवसाय महादेव करत होते. आणि फक्त 38 वर्ष वय याच्यामध्ये. आणि हेच नावं येत आहेत वारंवार. मी जे ऑब्जेक्शनेबल नावं घेतोय, भास्कर केंद्रे, सचिन सानप, भाताने, त्याचं नाव माझ्या नाही लक्षात राहील, भाताने, गोविंद भाताने, हे लोक पोलीस आहेत का पोलिसांच्या वर्दीमधले दरिंदे आहेत हेच या ठिकाणी कळायला तयार नाही. कारण हे लोक वारंवार फक्त परळी तालुक्यातच का राहतात, कोणाच्या आशीर्वादामुळे ते राहतात. 15-15 वर्ष, भास्कर केंद्रे 15 वर्ष इथे, सचिन सानप सुद्धा इथंच आहे 10-12 वर्ष, आणि हा गोविंद भाताने सुद्धा 10-12 वर्ष झालं इथंच आहे. मग ह्या हत्येमध्ये या पोलिसांचा हात आहे का नेमकं यांचे प्लॉट घेणारे म्हणजे आकाशी संबंधित लोकांनी प्लॉट घेतलाय ना, मग आकांनी यांचा काटा काढलाय का, याचा लवकरात लवकर पर्दाफाश होण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही आशा करतो नवीन एसपींकडून, साबळे म्हणून जे अधिकारी नियुक्त केलेले आहेत त्यांनी LCB सांभाळलेली बीडची, त्याच्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि त्यांचे हाताखाली सुद्धा SP साहेबांना आमची विनंती राहील की ह्याच्यामध्ये त्यांच्या हाताखाली LCB मधले यंग जे ब्रिगेड आहे ते थोडंसं दिलं पाहिजे. आणि याची मी लेखी तक्रार मुख्यमंत्री आणि रश्मी शुक्ला मॅडमकडे करणार आहे की हे जे परत 3 लोकांची नावं आले, भाताने, केंद्रे अँड सचिन सानप, ह्या लोकांनी तर हा मर्डर केलाय का काय. अहो आता काल परवा आत्महत्या दाखवली ते रेल्वेच्या तिथं, रेल्वेच्या पुढे जाऊन कुठं माणूस झोपत असतो का. सचिन पोकर, काय नाव आहे त्याचं, सचिन पोकर, सचिन पोकर. पोखर. मी त्यांचं कुटुंबीय शोधतोय, अजून ते सापडले नाही. किड्या मुंग्यासारखे माणसं परळीमध्ये मारले जातात आणि मग परळीच नाव आलं की परळी बदनाम केली जाते, परळी बदनाम. अहो परळी बदनाम का होते याचा विचार करा ना. महादेव मुंडे सारखा 38 वर्षाचा युवक, ज्याचं कशाची कोणाशी काही घेणं नाही, बैर नाही, काय नाही, आयुष्यामध्ये त्याच्यावर NC सुद्धा दाखल नाही, त्याच्या भावावर नाही, त्याच्या वडिलांवर नाही, आणि त्यांची जी सासरवाडी आहे खनेरवाडी, इकडच्या बी पाहुण्या रावळाकडं कोणावरच NC नाही. महादेववरती ते खोटे नाटेच गुन्हा दाखल करण्यात, म्हणजे सतीशचा संबंध नसताना मला वाटतं. बाकी तर कोणी अख्ख्या पाहुण्या रावळ्यात गुन्हा दाखल नाही, काय नाही. 38 वर्षाचा तरुण आहे, ज्यांनी हमाली केली, ज्यांनी मुनिमजी म्हणून काम केलंय, ज्यांनी चपलाच्या बुटाच्या कंपनीत काम केलंय, आणि जो स्वतःचा पहिला मुलगा पोटीशी राहीपर्यंत जो माणूस सायकलवर फिरत होता
त्या माणसाने सायकलवरून मोटरसायकलवर आला आणि शेवट मोटरसायकल दुधाचा धंदा केला, थोडा प्लॉटिंगचा धंदा केला. जगात कोण प्लॉटिंगचा धंदा करीत नाही? मला सांगा ना, महादेव मुंडे एकटा आहे का प्लॉटिंगचा धंदा करणारा? परळीमध्ये तर 2000 लोक असतील किंवा 4000 लोक असतील प्लॉटिंगचं. 82,000 वोटिंग असलेलं गाव आहे, छोटं मोठं गाव नाही. मग 15-15 महिने महादेवचा खुनी सापडत नाही पोलिसांना. पोलीस काय करतायत? परळीचे पोलीस फक्त खून जिरवायला आहेत का खून उकरून काढायला? जरीन पट्टेवाला खलास झाला, तपास नाही. जरीन पट्टेवाला हा फक्त नॉमिनल दवाखान्यात नेलाय, मेलेला आहे पोलीस स्टेशनच्या दारात. 40 लाखात मिटवला, 36 लाख का 40 लाखात, 35 लाखात मिटवला. म्हणजे परळीमध्ये कोणी बी येऊ द्या, मर्डर करू द्या आणि 35 लाखात मिटवून घेऊन जा. हे आकाचं काम. जे आका आता आतमध्ये बसलेले आणि ह्यांचे हे 15 महिने सापडत नाही महादेवचं. ते राजस्थानी मल्टीस्टेटचे डायरेक्टर 15 महिने झालं पोलिसला सापडत नाहीत. 15 महिन्यापासून यांना राखेतले आरोपी सापडत नाही. एकही गाडी कुठं वाळूची पकडली जात नाही. हे सगळं जे आहे ना, याचा हा परिपाक आहे. आणि एक युवक ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय, 2020ला घर बांधले त्या लेकरांनी. आणि त्यांनी काय काय व्यवसाय केले? पिगमीचा व्यवसाय केलाय, प्लॉटिंगचा व्यवसाय केलाय, दुधाचा व्यवसाय केलाय. सगळे छोटे मोठे धंदा करून 2-5 रुपये. आता एवढं लेकरं आहेत, हे कसं ह्यांनी कडाला जायचं मला सांगा ना. अरे माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर माझे वडील वारले होते, तरी सुद्धा मला दाळगुळ माहित नव्हतं. आता ह्या लेकरांना दाळगुळ कधी माहित व्हायचं? ठीक आहे, आजोबा आहेत, हे भाऊ आहेत, चुलता आहे, कोणीतरी आणून बिनून हे करे. पण ह्या लेकरं उघड्यावरती पाडण्याचं कारण काय? त्यांनी कोणाचं साधं तू जायला सुद्धा म्हणलेला नाही, कुणाला आरे सुद्धा म्हणलेला नाही. आरे सुद्धा न म्हणलेला माणूस आणि मर्डर केलेला माणूस जागेवर राहतो आणि मोटरसायकल मात्र पोलीस स्टेशन मध्ये नेते जाते. 100% एकतर ह्याच्यात आकाशा संबंध आहे किंवा मग पोलिसांनीच डायरेक्ट आमचा माणूस मारला असं याच्यामध्ये सिद्ध होत. पोलिसांनी गाडी कस काय नेली? इन्क्वेस्ट पंचनामा होईपर्यंत अरे रस्त्यावरती ऍक्सिडेंट झालेली गाडी सुद्धा उचलत नाही आपण. अख्खे हम रस्त्यावरची वाहनं पलीकडच्या बाजूने जा म्हणतो. माणूस मारलाय कुठं? तहसीलच्या दारात, कोर्टात. कशाच्या समोर? कोर्टाच्या समोर. कोर्टाच्या समोर माणूस मारला. रात्री 9:20 मोटरसायकलची नोंद होते. एक डेड बॉडी पडलेली आणि त्याची ही मोटरसायकल नोंदच केली नाही. मी मीडियात बोलल्यावर महादेव मुंडे ज्यावेळेस मी काढले मीडियामध्ये, त्याच्यानंतर मोटरसायकलची एंट्री केली. आता मंत्रीच्या दारात पुन्हा अजून बघा बरं हे काय. याच्यामध्ये मिलीभगत आहे पोलिसांची आणि इथल्या कर्त्याकर्त्यांची मिलीभगत आहे. त्याच्याशिवाय एवढा मोठा खून पचू शकत नाही. उघड मी नाका म्हणत नाही, पण खालचा आका याच्याशी संबंधित असणार आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. त्यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रम केला तिथं 1.5 महिन्यातच. 1.5 महिन्यात शासन आपल्या दारी. आरोपींना सापडतात. 15 महिने कस काय लोक सापडत नाहीत? 300 कोटी पैकी 250 कोटी रुपये परळीच्या लोकांचे आहेत. मला वाटतं कनेरवाडीचे सुद्धा असते, भोपल्याच्या लोकांचे पैसे असते. राजस्थानी मध्ये गल्लोगल्ली शाखा होत्या ना, 12 शाखा तर परळी शहरात होत्या. गल्लोगल्ली शाखा होत्या. त्याचे आरोपी सापडत नाहीत. त्यांचे व्यवसाय उद्यम व्यवस्थित चालू आहे आणि ज्या गरिबांनी पैसे भरलेत त्याला हाकलून लावतात दारात गेल्यावर. अहो काहीतरी द्या. मुलीवाडीचे लग्न जवळजवळ 6 लोकांनी आत्महत्या केल्यात राजस्थानी मल्टीस्टेट. मग आता तुम्ही
संगीत दिघोळेपासून म्हणजे कळशेपासून जर विचार केला, एकूण बेरीज मर्डरची जर केली तर पॉलिटिकली मर्डर म्हणजे शेवटचा बापू आंधळेसह पॉलिटिकली मर्डरची संख्या 15च्या आसपास असेल. आणि हा तर नॉन पॉलिटिकल आहे ना, आता व्यावसायिक आहे. ह्या लेकराचा काय संबंध आहे? महादेवचं नेमकं चुकलं काय होतं? एक तरी चूक सांगा. त्यांची माय माऊली म्हणते इथं आता भाऊ इथं माझ्या माग बसलाय त्यांचा मेवना सतीश, पण हा बी राजकारणात आहे बिचारा. आणि सतीशला सकाळी सांगितलं जातं तुमचा मेवना गेलाय म्हणून. रात्रभर पोलिसांची गस्त नसेल, कोर्टाच्या तिथून पोलीसची एखादी गाडी गेली नसेल. दांडियाचा कार्यक्रम तिथंच होता ना त्यांच्याच तिथंच खाली दांडिया. हा. हे परळीमध्ये काय दांडियाला पैसे वाटा, गणपती मंडळाला पैसे वाटा, जयंतीला पैसे वाटा, मर्डर करून फाईल दाबून टाकली. आणि मटर करा. 35 लाख घ्या, 40 लाख घ्या आणि फायली दाबून टाका. ह्याच्या पलीकडे परळी पोलीस स्टेशन मध्ये काम नाहीये. परळीचं पोलीस दल हे सर्वच्या सर्व पोलीस दल इथून उचलून दुसरीकडे नेलं पाहिजे आणि दुसरे नवीन लोक आणले पाहिजे इथं, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. कारण हे पोलीस दल सरळ सरळ जर संभाजीनगर पोलीस दलात सचिन सानप आहे आणि तो जर महादेव मुंडेंच्या तपासाला परळी पोलीस स्टेशनला येतो, याचा अर्थ काय? त्याचं कारण काय? ज्या पोलीस स्टेशनला असेल, संभाजीनगर पोलीस स्टेशन वेगळं आहे, परळी पोलीस स्टेशन शहर वेगळं आहे, परळी ग्रामीण त्यातच आहे, ते अलग आहे. मग संभाजीनगरला असलेला सचिन सानप परळी शहरला कसं? आणि हे आवडते लोक कोणाचे आहेत? पोषण जे आहे ते एक 4-8 दिवसांनी त्यांनी पुढे ढकलावं अशी माझी विनंती राहील. ते मी पत्र देऊन, तुम्ही सोमवारी उद्या पत्र द्या, एक 8 दिवसाचा अवधी अजून पोलिसांना द्यावा. 8 दिवसाचा अवधी दिला, 8 दिवसामध्ये मला वाटतं प्रगती होईल. कारण मी सुद्धा स्वतः फोन करतोय संबंधित लोकांना, कुठवर आलंय, काय आलंय. किती झालं आता? 1.5 वर्ष झालं ना. नाही आता नाही मागच्या तर तपासण्या झाल्या नाही काही. ठीक आहे, तुम्ही त्याच्यावरती ठाम राहिल्या तरी बी मी ताईंच्या बरोबर आहे, सौभाग्यवती महादेव मुंडेंच्या बरोबर मी आहे. त्यांनी जरी उपोषणाला बसल्या तरी सुद्धा माझं दुमत नाही. फक्त विनंती आहे की 8 दिवसाची मुदत त्यांना द्यावी. कारण नवीन आता हे जे आहे तपास अधिकारी बदललेला, त्याला जास्त कालावधी झालेला नाही, 1 आठवडा 2 आठवड्याचा. पण मी त्या टीमशी बोलतोय, तर त्या टीमशी बाहेरून माहिती घेतली, तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही एक याच्यात एक तर रॉबरी असू शकते किंवा मग कोणीतरी पर्पजली महादेवला संपवलेला आहे, असं त्यांचं मत आहे. आम्ही लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत जाऊ. आणि माझी विनंती राहील, आणि मी मुख्यमंत्र्यांकडे 100% जाणार आहे. मी वारंवार जे बिंदू नामावलीचे मुद्दे उठवतोय, वारंवार जे कायमचे पोलीस दल 15-15 वर्ष एका पोलीस स्टेशनला किंवा एका तालुक्यात हे राहू शकत नाही. हे काय करतात, 3 महिने इकडं नळदुर्गला गेल्यासारखं दाखवायचं, परत 3 महिन्याने परत इथे. ही काय पोलीसगिरी आहे? आणि हे पोलीस नेमके कोणाला लागत होते, काय लागत होते, याची सुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे. आणि पूर्णच्या पूर्ण पोलीस दल जे जुनं अनेक वर्षापासून इथं पोलीस कॉन्स्टेबल असतील, हेड कॉन्स्टेबल असतील, कोणी असतील, जे 3 वर्षापेक्षा अधिक किंवा 3 वर्षापेक्षा अधिक इथं असतील, ते सगळंच्या सगळं पोलीस दल हे परळीतलं हलवलं पाहिजे. आणि परळी मतदारसंघात ते टाकलं गेलं नाही पाहिजे. परळी मतदारसंघ सोडून बाहेर ते गेले पाहिजेत. अन्यथा माझी मुख्यमंत्र्यांकडे विनंती राहणार आहे की हे सगळंचे सगळं पोलीस दल हे पूर्ण बीड जिल्ह्यातूनच बाहेर काढा. बीड जिल्ह्यात हे लोक ठेवू नका, कारण ते डायरेक्ट मर्डरच्या पर्यंत सुद्धा 35 लाखात होणं पचवायला लागले. त्याच्यामुळे हे इथं ठेवू नये. तुम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांची कधी भेट घेणार? मी सोमवारी किंवा मंगळवारी भेट घेईल. मंगळवारी पण महाशिवरात्री आहे, मला त्या दिवशी वेळ मिळतो का नाही मला माहिती नाही. मी आता बाहेर गेल्याच्या नंतर, कारण
मस्साजोगचे काही इश्यू आहेत, त्यांनी 25 तारीख दिली. ताईंनी सुद्धा, मला वाटतं ताईच्या उपोषणाची सुद्धा 25 तारीख आहे. तर मला सोमवारच्या आत भेट घेणं त्यांचं गरजेचं आहे. वेळ पडली तर उद्याच्याला सुद्धा मी, ते नागपूरला असतील तर नागपूरला सुद्धा जाईल आणि साहेबांकडनं तशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन द्यायला. हा नाही, उपोषणाला तर त्यांच्या बरोबर बाकीचे बी लोक बसतील. फक्त मला बोलू द्या एकदा. विनंती करेल मी, महाशिवरात्री आहे, दुसरा डे, कारण आता त्यांच्यासाठी काय, महाशिवरात्री सुद्धा शिमगाच आहे. दोन्ही देवाच्या मध्ये मारले ना, वैद्यनाथाच्या सोमेश्वराच्या मध्ये पाया पडून आलेले होते ना. पाया पडून आलेला माणूस वैद्यनाथाचं दर्शन घेतलं. आणि काय काय लोक हातोडा घेऊन कळसावरती हातोडा मारण्यापर्यंत गेलेत ना, म्हणून तर हे चाललंय त्यांचं. वैद्यनाथाचा कळसावर हातोडा घातलाय ना कोणीतरी, सगळे परळीतले लोक सांगतात कोणी घातलाय, आणि त्याच्यामुळेच हे. मग ते बी वैद्यनाथ बाबा आहे ना, वैद्यनाथ कसा माफ करेल. आणि महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना सुद्धा वैद्यनाथानं माफ करू नये. लवकरात लवकर ते सापडावेत अशी अपेक्षा आहे. ताई, आम्ही सुद्धा प्रयत्न करू. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. 100% मुंडे कुटुंबियांच्या बरोबर आम्ही या ठिकाणी आहोत, तेवढंच नम्रपणे सांगतो. आणि मीडियाने सुद्धा माझं म्हणणं आहे की जोपर्यंत ह्याचा छडा लागत नाही तोपर्यंत या कुटुंबाला सहकार्य करावं, एवढीच विनंती आहे.